जीवनात जे पाहिजे ते कसे मिळवावे याचं उत्तर आपण शोधत असतो। आज याच विषयावर थोडक्यात या व्हिडिओमध्ये विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे। जीवन एक प्रतिध्वनी आहे। तुम्ही जे पाठवता ते परत येते, तुम्ही जे पेरता तेच कापता, तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते, जे तुम्ही इतरांमध्ये पाहता ते तुमच्यामध्ये असते। असं म्हटलं जातं की तुम्हाला जे हवे आहे ते द्यायला सुरुवात करा, कारण निसर्गाचा एक नियम आहे की तुम्ही जे द्याल तेच परत मिळेल। जसे जमिनीत एक दाणा पेरला तर 1000 दाणे परत मिळतात, याचाच अर्थ कुदरत देती नाही वो लौटाती है। आपल्या आसपास असणाऱ्या लोकांच्या मुख्य 5 तक्रारी असतात। नंबर 1, माझं कोणी ऐकूनच घेत नाही। कोण आहेत त्या व्यक्ती की ज्या तुमचं ऐकून घेत नाहीत? स्वतःची मुलं, सहकारी, पती किंवा पत्नी, विद्यार्थी, शिक्षक, हाताखालची लोकं की बॉस की आणखी कोण? याचा अर्थ असा होतो की डाव जेव्हा तुमच्या हाती होता तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांचे ऐकून घेतलेले दिसत नाही। रुसो या विचारवंताने म्हटले आहे, मनुष्य जन्मताच पूर्णपणे स्वतंत्र आहे। त्याला प्रेम, वात्सल्य, ममता आवडते, बंधने, दहशत आणि गुलामी आवडत नाही। बऱ्याचदा आपण आपल्याच तोऱ्यात राहत असाल तर हे असेच होणार। हे खरे खोटे करण्यासाठी असा एक प्रश्न हळूच स्वतःला विचारून बघा की आपण लोकांचं खरंच ऐकून घेतो काय, की माझंच खरं आहे असं लावून धरतो। लोकांनी आपलं ऐकून घ्यावं असं जर वाटत असेल तर त्याला माझ्या मते 2 पर्याय आहेत। एक म्हणजे कामासाठी एक सिस्टीम तयार करावे लागेल, यात कोणी कोणते काम करायला पाहिजे हे ठरवले असावे। ते काम जर त्यांच्याकडून झाले नाही तर पनिशमेंटची व्यवस्था असावी। या प्रकाराला कायदेशीर प्रकार असेही म्हणता येईल, परंतु यात एक भीती अशी असते की लोक तुमच्या भीतीपोटी ऐकतीलही, परंतु त्यातून पळवाटा जास्त काढतील। दुसरे, तुमचं लोकांनी ऐकावं असं वाटत असेल तर हा दुसरा प्रकार जास्त फायद्याचा ठरेल। यामध्ये कामाची सिस्टीम जी आहे ती तर असेलच, परंतु त्याच्याही पूर्वी तुम्हाला एक करावं लागेल। आपल्या आसपास असणाऱ्या लोकांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करावे लागेल। त्यामुळे असं घडेल की लोक सिस्टीमसाठी काम न करता तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतील। वरीलपैकी कोणता पर्याय निवडायचा हा पूर्ण निर्णय मात्र तुमचा असेल। नंबर 2, मला कोणी समजून घेत नाही याचा अर्थ काय होत असेल? असा विचार मनात येताच एक प्रश्न स्वतःलाच विचारा, लोकांनी तुम्हाला समजून घ्यायला तुम्ही काय पायथागोरसचा सिद्धांत आहात? लोकांना तुम्ही समजून घ्यायला सुरुवात करा, लोक सुद्धा तुम्हाला समजून घ्यायला सुरुवात करतील। नंबर 3, माझा कोणी मानच राखत नाही याचाही अर्थ तोच आहे की तुम्ही सुद्धा लोकांना तशीच वागणूक दिली असेल। तुम्हाला मिळालेल्या अधिकाराच्या नावाखाली, पदाच्या नावाखाली आसपासच्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली असेल। तुमचे हे नेहमी तुसडेपणाचे बोलणे त्याला कारणीभूत आहे असे तुम्हाला वाटत नाही। तुमच्यामुळे लोक प्रभावित होतात की अपमानित होतात हे तपासून पहा। हे जर नाही केलं तर काय होईल? 2 गोष्टी घडतील। एक म्हणजे तुमच्या दहशतीमध्ये लोक आज काम तर करतील, परंतु उद्या तुम्हाला कायमचं विसरतील। याचा अनुभव काही लोकांच्या बाबतीत तुम्हालाही आलाच असेल कुठे ना कुठे। नंबर 4, मला कोणी सहकार्यच करीत नाही ही प्रक्रिया सुद्धा आपण दिल्यानेच मिळणारी आहे। ही एक मानवी मनाची अवस्थाच म्हणावी लागेल। हा एक संस्कार सुद्धा आहे की एक मानवी सवय आहे, लावून घेतली तर लागणारी। एक प्रश्न स्वतःलाच विचारून पहा की लोकांनी तुम्हाला कसं स्मरणात ठेवावं, एक प्रेमळ व्यक्ती म्हणून की चिडखोर व्यक्ती म्हणून आणि सतत अपमान करणारी व्यक्ती म्हणून? काय वाटतं तुम्हाला? हा संपूर्ण निर्णय तुमचाच राहणार आहे। नंबर 5, माझ्यावर कोणी प्रेमच करीत नाही। प्रेम केल्याने होत नाही आणि जबरदस्तीने ते मिळवताही येत नाही।
असे असले तरी निस्वार्थ प्रेम करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण जग आहे. असं प्रेम करणारी लोक आज जगात आहेत. म्हणूनच प्रेमाचे अस्तित्व अबाधित आहे. आज आपल्या आसपास सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. कारण सहानुभूतीसाठी पात्रतेची गरज लागत नाही. प्रेमासाठी पात्रता तपासली जाते. आपली जशी पात्रता असेल तशीच लोक आपल्या जीवनात येतात किंवा अशाच लोकांच्या आयुष्यात आपला प्रवेश होत असतो. वरील सर्व तक्रारी कदाचित तुमच्या नसतीलही, परंतु ज्यांच्या असतील त्यांच्यापर्यंत हे निसर्ग नियम पोहोचवू शकलात तर तुमच्या हातून खूप मोठे कार्य झाले असे समजावे. हा थोडा विचार केला तर यातून प्रत्येक व्यक्तीला आपले माइंड शिफ्ट करण्याची संधी प्राप्त होते. म्हणजेच आनंदी जीवन जगण्यासाठी केवळ माइंड शिफ्ट करण्याची गरज असते. किती सोपं आहे ना, याचा अनुभव जरूर घेऊन बघा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.